फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपला डे 9 आहे फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासचा। तर या मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ट्रिकली 2 प्रकारे लोड करायची दाखवली होती आणि अजून बरेच काही बीड्स कट पाईप्स लोड करायचे दाखवले होते आणि चेन स्टिच पण दाखवल्या होत्या। तर आज मी तुम्हाला स्टोन कसा चिपकवायचा हे दाखवणार आहे। तर हे अशा प्रकारचे मी काही स्टोन्स घेतले, हे कसे चिपकवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा माझ्याकडं B7000चा ग्लू आहे, तर याने मी तुम्हाला दाखवणार आहे स्टोन कसा चिपकवायचा। अशा प्रकारे मला असं ग्लू लावून घ्यायचं आहे खाली आणि हे जे कॅप असते त्या बॉटलचं त्याने थोडंसं असं हलकं त्या ग्लूमध्ये डुबायचं आणि स्टोन असा चिपकून द्यायचा आहे। हे स्टोन्स पण तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये भेटतील किंवा मग आकार शेप्स पण त्यांचे खूप प्रकारचे असतात। तर अशा प्रकारे हा स्टोन चिपकवायचा आहे। आणि काही स्टोन्स असे असतात ज्याला असे साईडने छिद्र असतात, तर ते आपल्याला लॉक करायचे असतात। ते आपल्याला असे लॉक करायचे असतात थ्रेडनी, तर ते पण मी तुम्हाला दाखवते। हा स्टोन मी इथे घेतला आहे असा, हे पहा इथं आणि इथं याला छिद्र आहे, याने आपल्याला लॉक करून घ्यायचे व्यवस्थित। इथून मी अशी निडल घालीन, यातून थ्रेड वरती काढायचं आहे आपल्याला त्याच्यातून। आणि जशी नॉर्मल गाठ देतो आपण एंड नॉट, तशीच एंड नॉट देऊन घ्यायची इथं। पहा मी तर अशा प्रकारे एंड नॉट देऊन घेतली आहे आणि असं समोरच्या साईडने पण आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। एका साईडने लॉक करायला आपल्याला थोडंसं हार्ड जातं सुरुवातीला, कारण तो स्टोन थोडासा हलत असतो, पण सेकंडला मग तो अगोदर आपण एंड नॉट देऊन घेतल्यामुळे दुसऱ्या वेळेस असा फिट राहतो, तर हलत नाही। असा फक्त हे एंड नॉट देतो ते एकदम छोट्या द्यायच्या, त्याच्यावरती लूप आला नाही पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला हा स्टोन हे लोड करायचा आहे। आणि हे जे आहेत अशा प्रकारचे, तर हे स्टोन आपल्याला ग्लूने चिपकवायचे असतात। तर ही स्टोनची इन्फॉर्मेशन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आणि मी असं बोलले होते की लवकरच मी वर्कशॉप घेणार आहे, तर तुम्ही त्यासाठी वर्कशॉप असं कमेंट करा, मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पूर्ण देईल। आणि ही एक स्टोन चेन आहे पहा, तर ही स्टोन चेन पण आपण असं चिपकवू शकतो ग्लू लावून, पण ती ग्लूमुळे काही दिवसांनी काळी पडते। त्याच्यामुळे आपल्याला ही स्टोन चेन पण जरी थ्रेडने लॉक करून घ्यायची, तर नॉर्मल आपल्याला चेन स्टिच घ्यायची अशी, पण ही कशी घ्यायची हे मी तुम्हाला दाखवते आता। थोडंसं झूम करते। इथे आपल्याला चेन स्टोनवर थोडासा प्रेस करायचं आहे, इथून वरती थ्रेड काढायचा आहे आणि हे स्टोन जे आहेत काय थोडे थोडे गॅप आहेत, ह्या गॅपमधून आपल्याला असे इकडे घ्यायचं आहे थ्रेड आणि इथं पुन्हा चेन स्टिच घ्यायचा आहे छोटा। असंच आपल्याला खालच्या साईडने करत जायचं आहे। तर याच्या साईडला थोडासा खाली स्टिच घेऊन थ्रेडवरती काढून पुन्हा या साईडला आपल्याला एक स्टिच घ्यायचा आहे।
असे स्टिच घेत जायचे आहेत आपल्याला. आता सेम खाली स्टिच घेऊन पुन्हा या साईडला स्टिच घ्यायचा आहे. याने आपली चेन स्टोन जी आहे ती लॉक होते व्यवस्थित. आणि तुम्ही ग्लूनी पण चिपकवू शकता, पण त्याने काळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे असं जर केलं तर चेन स्टिच काळी पण पडत नाही आणि व्यवस्थित फिट पण राहते. हे पहा, हे बिलकुल हलत नाही आहे. आता इथं माझं राहिलं तरी असं होतं आहे, पण हे पहा, हे तुम्हाला पूर्ण करून दाखवते मी. ज्यांना कोणाला वर्कशॉप करण्याची इच्छा आहे त्यांनी नक्कीच वर्कशॉप असं कमेंट करा, किंवा मग इन्स्टाला DM पण करू शकता. तर आजचा डे 9चा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.